वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग प्री मार्केट रिपोर्ट. निफ्टीचा व्ह्यू जर बघितला आपण तर मी काही खास काही झालेलं नाहीये 3-4 दिवसात निफ्टीमध्ये तरी. ऍटलिस्ट निफ्टी इज टोटली साइडवेज. बट मी एक थिंक 6 ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की डोंट बाय ऍट दिस लेवल, डोंट चेस. ठीक आहे, 16,300च्या लेवलला बाय करण्यात काहीच पॉइंट वाटत नाही या लेवलला, कारण की इथे मार्केट सस्टेन होईल याची गॅरंटी नव्हती. आणि आता तेच झालं की इथे मार्केट एक कन्सॉलिडेशन फेज मध्ये गेलेलं, तर ह्याचा ब्रेकआउट येतो का बघणं गरजेचं आहे. तर तो एक पॉइंट झाला की इथे त्याच्यानंतर त्याचा फॉलो थ्रू काही आलं नाही मार्केटला, की एक जी ब्रेकआउट मिळालंय ते रिटेस्ट होणं नेहमी गरजेचं असतं. सो इन अप ट्रेंड देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर पुलबॅक, आणि मग नवीन रॅली सुरू होते, परत एक पुलबॅक येतो आणि मग एक नवीन रॅली सुरू होते. जे जे लोक इथे बाय करतात ते नेहमीच अडकतात, कारण की तिथून परत एक करेक्शन ड्यू असतं. ज्या लेवलने ब्रेकआउट दिलंय तिथे परत एकदा मार्केट रिटेस्ट करून एक पुढची रॅली ओपन करतंय. तर इथे आता तेच झालंय की एक ब्रेकआउट मिळालंय 16,000च्या लेवलवरून, आणि 300 पॉईंट मार्केट ड्रॅग झालंय, ते थोडंसं ऍडजस्ट करते स्वतःला आता मीन वाईल. पण मिड कॅप आणि जर स्मॉल कॅप बघितले तर त्याच्यामध्ये जबरदस्त सेलिंग आलं, स्पेशली काल. म्हणजे बरेचसे मिड कॅपचे जे स्टॉक्स होते ते जवळजवळ 6-6, 7-7 किंवा काही काही स्टॉक्स 11-11, 12-12% फॉल आलेला आहे त्याच्यामध्ये. सो ते थोडंसं एक स्ट्रेस आहे की मिड कॅप आणि स्मॉल कॅप तसंही खूप लॉंग रन त्यांची झालेली होती, सो तिथेही करेक्शन ड्यू आहे. त्यामुळे जर ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर निफ्टी मार्केटला जरा तेवढं रिप्रेझेंट नाही करत आहे, कारण की जर तुम्ही पोर्टफोलिओ स्टॉक्स किंवा जे आपले स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स होते ज्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सांगितलेलं होतं की आता कॅश बुक करणं गरजेचं आहे, की मी मागच्याच गुरुवारी सांगितलेलं होतं की आता निघा म्हणून, टाइम झालेला आहे, आपल्याला परत खाली चांगल्या एंट्री घेता येतील. पण निफ्टी ऑल टाइम हाय दिसतोय आणि बरेचशी लोक अडकलेली आहेत की लोकांनी एक्झिट नाही केले. तर त्यांच्यासाठी फक्त एवढंच सांगायचं होतं की निफ्टी 50 हा फक्त 50 कंपन्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जरी तो टॉपला दिसला तरी त्या 50 मधलेही जवळजवळ डिक्लाइन त्या दिवशी 26, ज्यावेळी ऑल टाइम हाय झाला त्यावेळी 29चं डिक्लाइनच होते त्या दिवशी. म्हणजे त्यातही मुठभर कंपन्याच फक्त FII बाईंग करून इंडेक्सला वरती ठेवतोय. सो यू नीड टू चेक द ओव्हरऑल मार्केट ब्रेथ, की सगळ्या मार्केटमध्ये नक्की काय चाललंय. किंवा तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्याची एक्सेल मेंटेन करू शकता, की रोजचं ऍडव्हान्स डिक्लाइन जरी तुम्ही रोज ट्रॅक केले तरी तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज येईल. आणि जनरली रिव्हर्सल कधी होतं की खूप एका साईडला जर मार्केट झुकलं तर कदा नेहमी रिव्हर्सल मार्केटमध्ये येतं, की समजा 500 स्टॉकच ऍडव्हान्स झालेत बरोबर, आणि 2,500 स्टॉक डिक्लाइन झालेत. म्हणजे काय झालंय, मार्केट एका साईडला गेलंय, झुकलंय डाऊन साईडला, तर कधी कधी मग ते परत एक रिबाउन्स मारतं आणि परत थोडंसं एक त्याला काय म्हणतात ते बॅलन्स आणतं, आणि परत त्याचा जो ट्रेंड असेल, एक तर डाऊन ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड जो काय असेल तो कंटिन्यू करतो. किंवा कधी कधी असं झालं की 2,000 स्टॉक ऍडव्हान्सेस आहेत आणि 1,000 डिक्लाइन आहेत बरोबर. तर थोडंसं त्यातल्या त्यात 1:2 मार्केटचा ब्रेडथ आहे. किंवा असं झालं 2,500 ऍडव्हान्सेस आहेत आणि फक्त 500च डिक्लाइन आहेत, तर मार्केट हे टॉप आउट होण्याची शक्यता असते, मग तिथून परत एक करेक्शन येऊ शकतं. तर त्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये हाच प्रकार सुरू होता की मार्केट खूप वन वे चाललेलं होतं, त्याच्यामुळे मग कुठेतरी एक त्याच्यासाठी एक ब्रेक लागणं गरजेचं होतं त्याला, की तो मार्केटचा स्वभावच आहे, ते बॅलन्सिंग सतत होत असतं. तर तुम्ही फक्त एक्सेल मेंटेन करून जरी तुम्ही बघितलं ज्या ज्या दिवशी असं एक साईडला मार्केट जात आहेत, तर एक्सपेक्ट करायचं की जे मीन रिव्हर्जन ट्रेंड ट्रेड करतात त्यांच्यासाठी तो फॉर्म्युला खूप चांगला आहे. आता निफ्टीचा जर प्रश्न बघितला आपण तर निफ्टी त्याच्या 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज जो येतोय तो येतोय 15,700 ला बरोबर. तो बराच खाली आहे, 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज तर जबरदस्त खाली आहे, अजून 14,521च्या आसपास वगैरे 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज आहे. म्हणजे साधारण इथून अजून 12% जवळजवळ वर आहे, आणखीन 50 दिवसापासून जवळजवळ आहे 4%. तर एक निफ्टी माझ्या मध्ये तरी एक 16,000ची नक्की एक व्हिजिट करेल. 16,100 ते 16,000च्या आसपास निफ्टीला मध्ये जर तुम्हाला बाईंगची संधी मिळाली देन दॅट विल बी अ गुड अपॉर्च्युनिटी टू एंटर. पण आता या लेवलला अगेन, की जरी हे ब्रेकआउट मिळालं, ह्याचं जरी एक अजून वरचं ब्रेकआउट मिळालं, डोंट चेस. बाकीचे तुमचे स्टॉक स्पेसिफिक काय सांगतायत चार्ट ते आधी बघा. डोंट जस्ट ब्लाइंडली सी द निफ्टी ब्रेकआउट अँड एंटर इन एनी स्टॉक. ओके.
तर तुम्ही स्टॉक घेतलेले स्टॉक, उदाहरणार्थ एअरटेल एअरटेल हा मार्केट बरोबर चाललाय, तो पण नवीन नवीन हायच बनवतोय, तो एअरटेल, एचडीएफसी ग्रुप असे शेअर्स असतील तर ठीक आहे. पण जर तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये बघताय तर तेही चार्ट बघणं गरजेचं आहे. सो फॉर एक्झाम्पल इफ आय ओपन निफ्टी मिड कॅप, लुक ॲट दिस, सतत 4 ते 5 दिवस आता फॉल आलेला आहे आणि हा कुठेतरी परत एक 50 डे मुव्हिंग ऍव्हरेजच्या इथे यायचा प्रयत्न करतोय मिड कॅपचा. तर कदाचित हा इथून एक सपोर्ट घेऊन इथे थोडा कन्सॉलिडेशन करून मग एक नवीन रॅली परत सुरू करू शकतो. ह्याचा 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज एक बराच खाली आहे. हा जेव्हा जेव्हा 50 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजवर आलाय ह्याने तिथे सपोर्ट घेतलाय. दिस इज अ फर्स्ट टाइम, सेकंड, थर्ड, इथे कन्सॉलिडेशन, लॉंग कन्सॉलिडेशन झालं, डबल बॉटमिश इथे स्ट्रक्चर बनलं आणि आता इथे येतोय परत. आता इथून तो सपोर्ट घेतोय की नाही का तोडतोय, तर ते बघणं इंटरेस्टिंग आहे या पॉइंटवर. तो निफ्टी मिड कॅप इंडेक्स वर पण लक्ष ठेवा. त्याच्यानंतर आपण जर स्मॉल कॅप बघितली, स्मॉल कॅपने एक्झॅक्टली काल 50 डे मुव्हिंग ऍव्हरेजला सपोर्ट घेतलाय. बट द कॅन्डल इज बिअरिश, या सगळ्या बिअरिश कॅन्डल. आज काय होईल, आज कदाचित तो इथपर्यंत जाईल आणि इथून बघायचं परत सेलिंग येत आहे का. जर आज त्याने ब्रेक केला आज उद्याकडे, हा, तर मग फॉल थोडा अजून सिव्हिअर होईल. मग पुढचा सपोर्ट तो या कॅन्डलच्या लोच्या आसपास कुठेतरी घेईल. हा इथे येईल मग कुठेतरी 8,000च्या आसपास, राईट. सो मुव्हिंग ऍव्हरेज लावून ठेवणं गरजेचं आहे की नक्की मार्केटमध्ये काय चाललंय, कुठे सपोर्ट होतो, त्याचा थोडासा एक बेसिक अंदाज येतो त्याच्यामुळे. की हा सिव्हिअर फॉल आलेला होता, आपण काय केलं, आपण साधारण इथेच कुठेतरी एक्झिट केली. कारण की हे कन्सॉलिडेशन ज्यावेळी झालं आणि त्याचा जे ब्रेकआउट फेल झालं, तिथेच एक अंदाज आलेला की आता नाव पार्टी इज ओव्हर फॉर स्मॉल कॅप अँड मिड कॅप फॉर अ वाईल. ओव्हर म्हणजे ट्रेंड नाही बदललाय, बट स्टील तुम्ही जर वरती विकून जर तुम्हाला खाली घ्यायची संधी मिळेल, तर एक चांगला स्विंग ट्रेड होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर हे स्ट्रक्चर आहे मार्केटचं, त्यामुळे ट्रेड करताना जर जपून करा. क्वांटिटी जेवढी कमी ठेवता येईल तेवढी कमी ठेवा. इतकी रॅली घेतल्यावर आता जरा शांत बसणं, म्हणजे रोज काही केलंच पाहिजे असातला काही भाग नाहीये. सो यू कॅन टेक ब्रेक फॉर अ 1 or 2 month. आरामात कॅश ठेवा जवळ, जर मार्केट करेक्ट झालं तर ठीक आहे, आणि चेस करण्यात नाही काहीच पॉईंट नाही. नेहमी 200च्या आसपासच मार्केटला जेव्हा त्यावेळी तुम्ही घेता, वर्षातून फार कमी संधी येते, पण ज्या ज्यावेळी संधी येते त्यावेळी तुम्हाला एक जबरदस्त एक रॅली घेता येते लॉंग टर्म. जर लॉंग टर्मचा विचार असेल तर वेट करा थोडा, की चेस करण्यात काहीच आता पॉइंट नाही. आणि मार्केटच्या ओव्हरऑल इंटरनॅशनली पण न्यूज खराब येत आहेत डेल्टा व्हेरियंटच्या. सो थर्ड वेव्ह काय होणार आहे ते माहित नाहीये. काय आता ओपन अप झालं सगळ्या लोकल स्ट्रेन्स वगैरे, तरी पण कदाचित स्ट्रेस येऊ शकतो. सो तेही थोडं वॉच ठेवणं गरजेचं आहे. तर केअरफुली ट्रेड करा. म्हणजे बाकी तर चार्ट तुम्ही बघतातच आहात, पण बाकी या गोष्टींकडे पण लक्ष ठेवा. एक चार्ट मला चांगला वाटलाय या सगळ्या पडझडीत पण, कमिन्स इंडिया. हा मागे पण मी 860ला आपण बोललेलो होतो याच्यावर, आणि मला माहित नाही तिथे कोणी घेतला असेल की नाही. 860च्या आसपास इथे कुठेतरी एक फ्लॅग ब्रेकआउट होता. पण आता हा काय करतोय, ह्याने एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवला आणि ह्याचं एक ब्रेकआउट इथे त्याने दिलेलं आहे. रिटेस्टिंग वगैरे सगळा प्रकार करून झाला गेले 3-4 दिवसांनी, फ्रेश ब्रेकआउट दिलेलं आहे 945. आता तो ट्रेड करतोय. तर हा परत जर इथे रिटेस्टिंगला आला या हायच्या आसपास कुठेतरी, तुम्हाला जर 920च्या आसपास जर मिळाला कुठे, देन यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ. आणि हा वीकलीवर पण एक मोठा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवतोय. इफ आय शो यू, लुक ॲट दिस. याने इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर वीकलीला पण बनवलाय फ्रॉम दिस लेवल, राईट. आणि ह्याचा एक ब्रेकआउट वीकलीवर पण येत आहे, लाईक दिस. त्याचा एक ब्रेकआउट वीकलीवर पण आलाय. आणि जर हा टिकला इथे, जर त्याने 1000ची लेवल पण गेन केली, देन वी कॅन सी द मॅसिव्ह टार्गेट्स. जवळजवळ ह्याची जी इतकी डेप्थ आहे, ते टार्गेट तुम्हाला जवळजवळ इथे बघायला मिळेल, जे घेऊन जाईल ह्याला 1400 रुपयाच्या आसपास, कमिन्स इंडिया. तर तो हा एक चांगला ट्रेड मला वीकली साठी पण वाटतोय.
प्लस त्याने वीकली ट्रेंड लाईन पण ब्रेक केली. जर हा पॅटर्न आपण डिलीट केला, देन आय कॅन सी अ वीकली ट्रेंड लाईन ब्रेकआउट ऑल्सो. हे एक जे ब्रेकआउट होतं हे त्याने थोडस ऍडजस्ट करतो लाईक दिस. हे त्याने ब्रेक केलं इथे, हे त्याने इथे ब्रेक केलं. अगेन मी म्हटलं चेस नाही करायचं, रिटेस्ट केलं इथे आणि आता तो वर चाललाय, राईट. तर तो हे थोडस सस्टेनेबल कॉन्फिडन्स देतो की हा एक चांगला ट्रेड होऊ शकतो. तर ह्याच्यावर पण वॉच करा आणि कुठलाही ट्रेड घेण्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा नक्की कन्सल्टेशन घ्या. दॅट्स इट फॉर द डे. भेटूया काही मार्केटमध्ये वेगळे अपडेट झालं तर. थँक्यू.